वाह रुपाली, माया तुला खरंच नाही आलाय माराणू रुपाली मी. हा व कराय देस नाही का तू? नाही माया आवाज जी राहता माले पण म्हणा मंत्र चालू होतात ना मग तू शिले पाणी घाले राहतो ते मग म्हणतं पाणी पुणी घालाय ना काय साहेबने वकरा दिसतो माय म्हणतो. हा काय सांगे राहिना इथलं काय अडचण आहे बीन? आव आज दुकानवर जाणं म्हणतं साडीचे दुकानवर. तुम्ही दोघी बहिणीची साडी लिहिले साम. हा आबाची माय साड्या का बा ये नीन वारे नीन काय नी हा दिवाळी बी लिवाय जातीन बहीण पण आते बी लिहिल्या म्हणतं नवीन माल येले म्हणे. हा साडीच ना जाऊ दे ना बिन साड्या 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 गण साड्या वी जायले कपाट मध्ये साऊलाशी निघतेस त्या साड्या मग आपण कपाट काढून ते आपला अंग दर्शा मारतात तिथला साड्या वी जायले आई साहेब साड्या नका लहरी दुसरं काही बी लिहिल्या ना. तुम्ही सांगा मग काय लिहिलं दुसरं. दीदीला विचारा ना दीदी काय सांगतीस. दीदी तुम्ही मी तिने जण जास्त ना लय वाले दीदीने इच्छा काय मग त्यानुसार लेणं पडी ना जी माय मग म्हणे एकली ना काय चाले ना आले बो. दम मार मग मला आवाज मी तिले. दीपाली व दीपाली. काय जी माय आई साहेब काय सांगतीस? आवा म्हणता आज तुमले साड्या लिहू म्हणता तुम्ही परुपाली म्हणे गण साड्या वी जायलेत. मग दुसरं काय बी लिहिल्या ना मग पुन्हा लाडके बहीण नापायचं असं नाव लेना. तर काय साहेब म्हणे एक विचार करेल शे आपण आहे ना लाडके बहीण ना मस्त नाव लेणं शे ना दुसरं काय बी लिहिलेत मस्त गरमा वस्तू हा शोभा वाढी जास ना मग माया म्हणावं केला नेमन टेमन शेतीस बहीण. घर ना विचार करी रे ना तर म्हणा लाडोबा तशी करूत ना बहीण मग. काय लिशी पण गरमा काय साहेब आता इथला भारी भारी देवारा निघेलेत ना मोठला मोठला मस्त दरवाजा वाला आणि इथला मस्त शोर असा द्या मा पूजा पत्रीने बट ठेवायला जागा रास डराप राहतच खाले मस्त पैकी खाता खाता असा देवारा रास. चला ते लिहिलूत ना मग आपण तुम्हाला 2000 मना 2000 रुपालीना 2000 तिने सासवा मिसन मसन 6-7 हजार भारी देवार ही लागी आई साहेब तुमले ते बत आवडी बरं ते अशी का खरं ते लिहिलूत ना बहीण मग. अगो मस्त आपला घरले फर्निचर करले ते अशी बोली उठा करी आपलं घर नाही का. मग जी माय मग मी ते असे सांगे राहीन मग लिहिलूत माय म्हणतं देवार अशी. हा दीदी मी बी ते विचार करायन तू म्हणतं बहीण साड्या सुड्या राहू द्या काय बी लेवाजे नाव लेणं. चला मग चालतेस का दुकानवर थंडे थंडे येले जाई होत ना मग ऊन विजा असा माको. चला ना बहीण मग. ताई तुमले देवार आवडी राहणं का? हा रे बा हा कितलं बडाय ना गो गडाय करेल शे बोतेनी समय आहेत आजूबाजू ओम नाव शे आणि दटना किती डरापे शेतस 3 ड्रापे आणि खाता खाता आणि बडाई ना शे रे भाऊ तू घडच का भाऊ देवारा. हा ताई मीच घडस अगं मला आजकाल माणसे शेतस त्या घडू लागतस. काय साहेब असे देवार लेवाने उजावस होती माले आपला घर ना कुर्ता मग शेवट भेटीच घे ना मग म्हणे उजी इच्छा होती म्हणता काही बी करसू बहीण पण देवारा लिसू म्हणजे लिसू लाडके बहीण ना पैसा म्हणून आम्ही संग राहतो दोन्ही बहिणी. पण कशी आमले तुम्ही सांगा ना नाही होतं सरप्राईज देवानं होतं ना आणि कशी सांगा म्हणजे मग घर ना पैसा मुडी जातस वस्तू वस नाही काय वस नाही अशी. माया पहिले सांगितले त्यात तुम्ही देवारा लेवा करता आम्ही पैसा नारा ठिराण होत अशी तशी मी कसाले मग दांगडो माताडतो गरमा मग कसाले आपला गरमा येता कोकोड जमत बहीण पहिले सांगितले हो माय मग आत नवी सांगितले जाय जात तुम्ही आई साहेब तुम्हाला संगे राज कोणता बी निर्णय मा बरं नाही रे दादा मग कितला ना दिशी बरं आहे देवार कितला नाही आमले दका ताई 8,000 इथे देवार तुमली कशी बडी सोय शेंती मा पूजा पत्रीना सामान का माहीत जाई त्या मा. बारे नमन सांग रे बा इथं मागू नको सांगू. जास्तच माग वेगे बरं मग जरासा भाव कमी लाव ना मग देऊ नशे ना ते इथं उधडं गदड नको आणू रे बो. ताई बरोबर सांगेले म्हणी कशी आमला गडा येन बडा कधीच नाही आमली मेहनत बटी कानी पडस ना आमली बी गहन करणं पडस ना मेहनत शे का नाही. पण नाही ना बा जरासं नमन ते म्हण भावाचं तोड जरासा तू बी तुम्ही सांगे द्या मग म्हणे 8 सांगा तुम्ही कोणी 8 ना 8 मला दिली जात बरं तुमले बी कसे ना भाव कमी जास्त करा ना मग मला पटी ते मी दिसू. काय होती पाली रुपाली काय सांगतीस? काय सांगू बिन मी आता आई साहेब मग तू बाहून ते टमकरी मोठा डावटे दिदा. आई साहेब
6,500 सांगा बरं तुम्ही. काय सांगच बरं अहो भाऊ. नाही रे दादा, 6,500 बरोबर आहे तू का? तुले बी जास्त नाही ना आमले बी कमी नाही, बरोबर आहे हो का? मग नाही ताई, नाही 6,500 इथला काय मग मी 1,500 रुपया कमी करू का बरं? हा बापरे बाप, तुम्ही तर मला कानमाती राहणार. नाही रे बा, कानमा देवाला कत शे बरा आटे, कत बी नको वात्राव तू बी. दक तुले बी परवडी जाईन, आमले बी परवडी जाईन. 17 काम सोड, लेऊ का पैसा आणि घर पोच देवार पोसांना पडी भाऊ पण आम्ही बाया बाया कत लई जात बरं आत्मा धरी धरी सिंग. चालेल ताई, मग नवीन कायले नवीन वस्तू अरे जेवण बरं. मग तुमले म्हणे इथला पैसा तोड दिले कोणती दुकानावर जावा नाही. आम्ही दुकानं बट भेटस, बाजोट पाटला बट्टी लाकडी वस्तू भारी भारी भेटस, काठ सोफा खुर्च्या बट्ट भेटस. अरे बा मग उका दी देऊ का मग आडे दिसत आम्ही लेवाले वस्तू काय का लिहिणी वय ना. माय वा का तुम्ही आटे, तुम्ही काय लिहिणार बी खडी जखरी. तू सांग, तू कस काय अशी आडे येल? तुम्ही लिहिणी का काहीतरी? आजी माय मी बी शे ना लक्ष्मी पूजन दिन म्हणतं सोपा बुकिंग कर दे सामा आपले पाहिन. लक्ष्मी पूजन दिन सोपा लेना शेत बी माली मगर ना बट्टी वस्तू शे पण आहे ना सोपा नाही शेत मनगर बरं कोणतं राहताई. बी बट्टी 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 नक्की निपड वस्तू शे मनगर, पण सोपा काय वतात नाही. म्हणतात चाल बिन यंदा लिहिलेच म्हणतात सोपा. मग कोणी बी पै पाहुणा आहे सगळी सगंध पडक वाटस ना माय. मग खाले बसांना पडस नाही पलंग लई ना पट्टस. मग असे का चांगलंय माय मऊ का दगा आम्ही बे देवार लिहिलं लाडके बहीण ना पैसा नावले न लिहिलं बहीण, मग काय करू? मग अशा पैसा वाया जाई मुडी जातस ना. मग चाल बिन वास सांगा माय, मी काय सांगा बी नाही. मी तिथली साड्या लिहि राहीन तू, पण त्या म्हणे आई साहेब अशा पैसा गणमुडी जात असेल साड्या बी गण शेतीस म्हणे. आपण काय बी नावले न लिहिजोत म्हणे साड्या नकाल्या म्हणे. मग चाली बिन मग तुम्ही इच्छा दादा. मग तशी आहे देवार लिहिलं. मग तिने सासू आम्ही सण आम्ही नाही देवार लिहिलं. चांगलं आहे का? काय बडाई नशी बरं. मग मला बी आवडी गत आहे देवार, पण मन ग शे ना माय म्हण सासू ना आत मग काय लिहू म्हणतो. बरोबर रेजी बहीण बरं तुम्ही घर मस्त देवार असे मग काय लेवान गरज नाही शे ना बिन तुमली तेच नाव माय. मग तेच म्हणी सण म्हणी बिली दोन्ही आली मा अक्का म्हणी वय गे बुकिंग मी लय जासू लक्ष्मी पूजन दिन लय जावाय मी त्या सोपा. कितला ना बटनाची माय सोपा तुमले? बाई त्या गोन बटना तो माय 40,000 ना. माय 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 40,000 ना सोपा कधी काय भाव वही घ्या बिन. मग बहीण तिथलाच भाव शे. चला बिना अक्का जास मी तुम्हाला आडल बाई पटपटी लिस नाही उभा शेतस वाड्या की राय नावती ना. चाली मग घर भेटू ताई, मग बिल कर देऊ का मी? मग दादा बिल कर द्यावा ना तुम्ही. चालेल ताई मग.